श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे। तर तुमच्यासाठी सुंदर सुंदर स्वामी विचार घेऊन आली आहे। तर व्हिडिओ स्किप न करता संदेश पूर्ण ऐका। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि शेअर करा। तर चला मग आजच्या संदेशाला सुरुवात करूया। स्वामी म्हणतात, कधीही राग आणि द्वेष याचा मार्ग पत्करू नकोस। क्षमा आणि प्रेमच तुझे जीवन सुंदर व आनंदी बनवतील। घर सुटलं पण आठवण कधी सुटत नाही। जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही। जन्मभर चालून पाय जेव्हा थकून जातात, शेवटच्या श्वासाबरोबर आई हे शब्द राहतात। जे मनापासून आपल्या आईवर प्रेम करतात ते आईसाठी एक लाईक नक्कीच करा। चांगले विचार आणि चांगले काम करत राहिलं तर स्वामी कधीच कमी पडू देणार नाही। विश्वास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ टाईप करा। फक्त इतकंच प्रामाणिक राहायचं की जेव्हा कोणी तुला म्हणेल की तुला तुझ्या कर्माचे फळ मिळेल तेव्हा आनंदी व्हायला हवा, भीती नाही। स्वामी म्हणतात, यश मिळवण्यासाठी कधीही घाई करू नका। प्रत्येक गोष्ट योग्य वेळी होते। प्रत्येक फसवणूक करणारा व्यक्ती सुधरेल असं नाही। काही लोक फसवण्याची पद्धत बदलतात पण वागणं नाही। परमेश्वराच्या जवळ पोहोचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नामस्मरण। तर मग बोला सर्वांनी श्री स्वामी समर्थ। सर्वात चांगली आणि सुरक्षित गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यात संतुलन राखणे। स्वतःच्या क्षेत्रात मोठे व्हायला शिका। दुसऱ्याच्या दरबारात कितीही काम केलं तरीही आपण तेथे फक्त नौकरच होऊ शकतो, मालक नाही। स्वामींजवळ ही एक प्रार्थना करा, स्वामी मला कोणाचीही बरोबरी करायची नाही आहे। हो स्वामी, फक्त माझ्या मनात कोणाबद्दल वाईट विचार नको। असंच चुकीच्या मार्गाला माझे मन वळायला नको। बस तुमचा आशीर्वाद आणि तुमची साथ अशीच राहू द्या। स्वामी महाराजांच्या आशीर्वादाची गरज असल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई टाईप करा।